नमस्कार मंडळी. आज मी संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करत आहे आणि इथे मी दिवा लावलेला आहे संध्याकाळच्या वेळेस, बघू शकता. मी संध्याकाळी दिवा लावते, तर मला इथे ऊद लावली आहे, इथे उदबत्ती लावली आहे, इथे तुपाची वात लावली आहे, हा दिवा लावला आहे. अशा प्रकारे माझं रोज संध्याकाळचं रुटीन सुरू होतं. आता मला जायचं आहे एका ठिकाणी हळदी कुंकाला. तर मी साडी वेअर करते आणि हळदी कुंकाला जाणार आहे. मला आमंत्रण आलेलं आहे मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाचं. तर मी देवाजवळ 10-15 मिनटं बसते आणि मग निघते हळदी कुंकाला. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मी विद्यागौरी, माझं नाव विद्यागौरी आहे. तर व्हिडिओ असेच पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप छान वाईब्स येतात देवाजवळ बसल्याने आणि पॉझिटिव्ह थिंकिंग येतात, पॉझिटिव्ह विचार येतात आणि निगेटिव्ह विचार निघून जातात. दिवा लावल्याने घरात प्रसन्नता वाटते, ऊद लावल्याने सुवास मस्त येतो. मी आता अशा रेडी झालेली आहे, बघू शकता. मी साडी वेअर केली आहे. माझ्या सोसायटीतील एका जणांची इथं हळदी कुंकू आहे, तर मी तिथे चाललेली आहे. तर मी तुम्हाला, हे संध्याकाळची वेळ आहे आणि मी इथे काही स्वयंपाक केलेला आहे. आत्ता आल्यानंतर इथे फ्लावरची भाजी केलेली आहे, पोळ्या केलेल्या आहे आणि इथे मिक्स व्हेज भात केलेला आहे. ही सकाळची बटाट्याची भाजी आहे. तर आता हे कांदा कापणं आणि मी मुलाला वाढणार. मी काल ही डीमार्टमधून हे पॉप शुगर लिप बाम आणलेला आहे. तो आता मी लावते. मी यूज करत नाही, पहिल्यांदाच यूज करते, तर बघू. लाईटच लावलेला आहे मी एकदम. अशा प्रकारे मी तयार झालेले आहे आणि मी आता माझं आवरलेलं आहे. मी आता निघणार आहे. तर चला मग. मला दळण देखील ठेवायचं आहे, तर मी आता दळण घेतलेलं आहे. माझं गव्हाचं पीठ संपत आलं आहे, तर मी गहू पीठ घेतलेला, गव्हाचं हे घेतलेलं आहे गहू दळायला. गिरणीजवळच आहे, तर गिरणीत जाऊन दळण करणार आहे. रात्री संध्याकाळचं माझं हे रुटीन असतं. आणि काही घरात भाज्या वगैरे आणल्यात मी आत्ताच. वांगी आणलीत आणि फ्लावर आणला होता. आता फ्लावरची भाजी केली. मी फ्रेश भाजीपाला आणते आणि फ्रेश भाजीपाला आणूनच करते. आणि तर इथे आमचं गणपतीचं मंदिर आहे, तुम्ही बघितलेलंच असेल आधी. इथे गणपतीचं मंदिर आहे, लॉक लावलं आहे. मी तुझ्या बर्थडेला येणार आहे. मी तुझ्या बर्थडेला येणार आहे, तुला गिफ्ट पण देणार आहे.
ओ आमच्या दोघींचा एक व्हिडिओ बनवते आणि YouTube वरती टाकते का? ना अशा प्रकारे मी आता छोट्या छोट्या मुली सोसायटीतल्या त्या बोलत होत्या की माऊ तू आमचे व्हिडिओ काढ आणि यूट्यूबला टाक. तर मी नाही टाकत कोणाचे, कारण की प्रत्येकाचे हे नको मला, म्हणजे कोणाची आईवडिलांची परमिशन असते नसते, म्हणून मी कोणाशी हे करत नाही. तर इकडे रोड आहे, बघू शकता. माझं दळण झालेलं आहे. आता मी दळण घरी ठेवून हळदी कुंकवाला जाणार आहे. तेवढाच माझा वेळ वाचत. असे माझे संध्याकाळचे काही पेंडिंग कामं असेल ते असे होतात. थँक्यू. दादाने लवकर दळण करून दिल्यामुळे माझं लवकर म्हणजे गिरणीतलं काम लवकर झालेलं आहे. इथे खूप गर्दी असते, रस्ता देखील क्रॉस करता येत नाही. रथसप्तमी ही 25 जानेवारीला येते. तोपर्यंत बायका हळदी कुंकू करतात. तर तोपर्यंत म्हणजे सगळेजण हळदी कुंकाला बोलवतात बायका. प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकू असतं आणि ज्यांच्याकडे बोलवलं तिथे मी जातेच. कधी 2 जणांकडे 1 जणांकडे 25 जानेवारीपर्यंत खूप असणार हळदी कुंकू. आणि ज्यांना शनिवार, ज्या वर्किंग वुमन आहे त्यांना शनिवार रविवार सुट्टी असते, तर त्या शनिवार रविवार करतात हळदी कुंकू. आणि 25 जानेवारीला शेवटचा दिवस आहे रथसप्तमीचा हळदी कुंकूचा. तोपर्यंत महिला ह्या हळदी कुंकू करत राहतील. मी आता घरी पोहोचणार आहे आणि हे गव्हाचं पीठ ठेवून मग हळदी कुंकवाला जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, बघा. आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्याला महिलांना, ज्या महिला साड्या घालत नसतील त्यांना साड्या सगळे घालतात हळदी कुंकवाला. आणि हळदी कुंकवाला साड्या घातल्या जातात आणि त्यानिमित्ताने साड्यांचा वापर होतो. अदरवाईज साड्या वापरत नाही आपण, म्हणजे आता महिला वापरत नाही जास्त साड्या, फक्त फंक्शन असेल तर वापरतात. आणि मी लिफ्टने नाही आले, मी पायऱ्यांनीच आले. मला म्हणजे त्या निमित्ताने साड्या ह्या घातल्या जातात आणि वापर होतो साड्यांचा. इथे आमच्या भाभी आलेल्या आहेत. हाय बोला भाभी. हाय. तर चल, आता आपण जाणार आहोत हळदी कुंकाला. मी निघाले आहे. लेफ्ट फर्स्ट फ्लोअरला आहे, ग्राउंड फ्लोअरला गेली आहे. मी बटन दाबलेलं आहे. आता आपण आपल्या फ्लोअरला बोलून घेऊ लिफ्ट.
लिफ्ट आलेली आहे. मला फर्स्ट फ्लोअरवर जायचं आहे हळदी कुंकवाला. चला, मी हळदी कुंकाला गेले होते तिथे असं डेकोरेशन केलेलं आहे छान, बघू शकता. छान, खूप सुंदर केलंय. मस्त, खूप छान केलं. मी आज यूट्यूबला एक व्हिडिओ बघितला, तर त्या मॅडमनी सांगितलं की दररोज 12 मिनटं देखील व्हिडिओ करा. 25 लोकांनी पाहिला तरी वॉच टाईम आपला वर्षभरात 4000 वॉच टाईम कंप्लीट होईल. मला थोडंसं टेन्शन आलं म्हणून मी हा व्हिडिओ करते संध्याकाळची, जेणेकरून माझं देखील वॉच टाईम कंप्लीट व्हावं वर्षभरात, म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर चले, आता 9:30-10 वाजत आले रात्रीचे, आणि मी हे फ्रँकली सांगते तुम्हाला. आणि आता आम्ही झोपणार आणि झोपण्याची तयारीत. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. बाय.